नमस्कार मित्रांनो, मी अवधूत एक्कल पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। म्युच्युअल फंड, नोकरदार व्यक्ती, छोटे मोठे उद्योजक यांच्यामध्ये खूपच प्रसिद्ध व्हायला लागले सध्या। म्युच्युअल फंडांनी स्वतःला सिद्ध केलंय। म्युच्युअल फंड एफडी आरडी यांच्यापेक्षा कितीतरी चांगला रिटर्न देतात हे मागच्या काही कालावधीमध्ये सिद्ध झाले आणि उल्लेखनीय परफॉर्मन्स दिलाय म्युच्युअल फंडांनी। त्यामुळे हे याचं कारण प्रसिद्ध होण्याचं हेच आहे की लिक्विडिटी तर आहेच, अधिक रिटर्न सुद्धा खूपच सुंदर आहेत। तुम्ही पण म्युच्युअल फंड जर घ्यायचं फायनल केला असेल तर तुम्ही लक्षात घ्या की म्युच्युअल फंडाचे मुख्यत्वे दोन प्रकार असतात। आपण आजच्या व्हिडिओमध्ये तेच दोन प्रकार बघणार आहे। पहिला प्रकार आहे डायरेक्ट म्युच्युअल फंड आणि दुसरा प्रकार आहे रेग्युलर म्युच्युअल फंड, म्हणजे थेट म्युच्युअल फंड आणि रेग्युलर म्युच्युअल फंड, नियमित म्युच्युअल फंड। आता याच्यामध्ये काय फरक आहे? पहिला फरक म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, थेट म्हणजे डायरेक्ट आपण घेतोय एएमसी कडून आणि दुसरा म्युच्युअल फंड रेग्युलर म्हणजे नियमित म्हणजे घेतोय डिस्ट्रीब्युटर कडून म्हणजे एजंट कडून। आता एजंट कडून घ्यायचा की डायरेक्ट घ्यायचा, कोणता चांगला आहे? आजचा व्हिडिओ याच गोष्टीवर आपण बघणार आहे। व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग होणार आहे मित्रांनो। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। चला तर वळूया आजच्या या विषयाकडे। प्रथमतः बघूया आपण रेग्युलर म्युच्युअल फंड म्हणजे नियमित म्युच्युअल फंड। तर रेग्युलर म्युच्युअल फंड म्हणजे काय? तर असे म्युच्युअल फंड जे आपण घेतोय ब्रोकर कडून, इंडिव्हिज्युअल एजंट कडून, थर्ड पार्टी एजंट कडून, डिस्ट्रीब्युटर कडून। तर हे जे प्रकार आहेत तो म्हणजे रेग्युलर म्युच्युअल फंड मधून। याच्यामध्ये आपण ज्या वेळेला घेतोय त्यावेळेला ह्याचा काय असतोय, थोडासा एक्सपेन्स रेशो जास्त असतोय। डायरेक्टला एक्सपेन्स रेशो नसतोय असं नाही, डायरेक्टला एक्सपेन्स रेशो आहे, रेग्युलरला आहे, पण रेग्युलरचा एक्सपेन्स रेशो थोडासा जास्त असतो। थोडासा जास्त म्हणजे काय, ज्यांच्याकडून आपण घ्यायला लागलोय तर त्यांचं त्याच्यामध्ये काहीतरी सेवा शुल्क म्हणजे कमिशन असते। तर हा याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा फरक आहे। आता हे ज्या वेळेला आपण घेतोय तर त्यावेळेला तुमचा जो रेग्युलर मधला तुम्ही ज्या वेळेला घेताय त्यावेळेला ह्याचा जो तुमचा हे असतोय कमिशन जे असते ते किती असते? साधारणपणे कमी रिस्कच्या फंडना अगदी 0.20%, 0.30% असते। एकदम हाय रिस्कच्या फंडना 0.70%, 0.80%, काही काही नवीन फंड्सना NFO ज्यांना म्हणतोय आपण त्यांना NFOला जे असते कमिशन थोडं जास्त असते, जवळपास 1% आसपास असते। ठीक आहे। तर हा जो प्रकार आहे तो प्रकार जे नवीन लोक म्युच्युअल फंडमध्ये यायला लागतात, तुम्ही जर नवीन करत असाल तर नवीन लोकांसाठी खूपच हा चांगला प्रकार आहे रेग्युलर म्युच्युअल फंड। ज्यांच्याकडं म्युच्युअल फंड संदर्भात मार्केट संदर्भात नॉलेज नाही आहे, माहिती नाही आहे, त्यांच्यासाठी हा प्रकार बेस्ट आहे। ज्यांच्याकडं आपला पोर्टफोलिओ बघायला वेळ नाही आहे, आपलं काम महत्त्वाचं आहे, ह्या इन्व्हेस्टमेंटच्या प्रकारापेक्षा आपल्याला उत्पन्न जे आपण गोष्टीतून करतोय ती गोष्ट महत्त्वाची आहे, आपल्याला वेळ नाही या गोष्टी बघायला, त्यांच्यासाठी हा रेग्युलर म्युच्युअल फंड सगळ्यात चांगला ऑप्शन आहे। चला दुसरा प्रकार महत्त्वाचा म्हणजे डायरेक्ट म्युच्युअल फंड। डायरेक्ट म्युच्युअल फंडमध्ये काय होते की आपण खरेदी जी आहे ती काय करतोय, थेट एएमसी कडून घेतोय। याच्यामध्ये थर्ड पार्टी एजंट म्हणजे मधला व्यक्ती कोण नाही आहे, एएमसी आणि आपण याच्यामधला मध्ये कोणी व्यक्ती नाही आहे। डायरेक्ट एएमसी मधून पण घेऊ शकतोय आपण, RTA म्हणून असतात RTA यांच्याकडून पण घेऊ शकतोय, काही बँका असतात काही बँकांच्या थ्रू पण घेऊ शकतोय, डायरेक्ट पद्धतीने झालं। याच्यामध्ये थोडंसं कमिशनचा रेट जो असतोय तो एक्सपेन्स रेशो जो असतोय तो कमी असतोय, त्या जेणेकरून कमिशन इथं कुणाला द्यावं लागत नाही। ठीक आहे। मार्केट आणि म्युच्युअल फंड ह्यांच्याबद्दल माहिती असेल आपल्याला, ज्ञान असेल आपल्याला, आपण करत असू इथून मागे, तर आपण ह्या म्युच्युअल फंडचा प्रकार ह्यामध्ये चूज केला तर हरकत नाही। आता बऱ्याच वेळेला असं होतंय की एखादा व्यक्ती उठतोय आणि ट्रेडिंग करायला चालू करतोय, ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करतोय, 5-50 लाख रुपये घालवतोय, 5-10 हजार रुपये घालवतोय आणि त्याला वाटते मला आता मार्केट समजले, घालवत असेल किंवा मिळवत असेल। आता त्या प्रत्येक व्यक्तीला म्युच्युअल फंडमधलंच कळतंय असं नाही आहे। तुम्ही बरेच वर्ष ट्रेड घ्यायला लागलाय, शेअर्स घेऊन बसलाय म्हणजे तुम्हाला म्युच्युअल फंडमधलं सगळं कळालंय असं नाही आहे। आणि
तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये बरेच वर्षे गुंतवणूक करत असाल, तुम्हाला माहिती असेल, तुम्ही तुमचे फोलिओज बघितलेत, प्रॉफिट होताना बघितले, लॉस होताना बघितले, अशा केसमध्ये जर तुम्ही असाल तर तुम्ही हे डायरेक्ट प्रकार घ्या. अन्यथा तुम्ही शक्यतो रेग्युलर फंडला जावा. आता महत्त्वाचा मुद्दा काय आहे, या दोन्हीमध्ये फरक काय आहे, तर पहिला तर फरक आहे ह्या प्लॅन्सचा NAV म्हणजे नेट ॲसेट व्हॅल्यू. नेट ॲसेट व्हॅल्यू बघा, डायरेक्टपेक्षा रेग्युलरची जी नेट ॲसेट व्हॅल्यू आहे ती कमी असते. ठीक आहे, म्हणजे डायरेक्ट थोडा महाग असतोय, बरोबर, म्हणजे रेट त्याचा थोडा NAVचा जास्त असतो. आता NAVच्या रेटमुळं रिटर्नवर काय फरक पडतो का, तर काय फरक पडत नाही. डायरेक्ट घ्या, रेग्युलर घ्या, NAVमुळं तुमचा रिटर्नवर काय फरक पडणार, काय फरक पडणार नाही, बरोबर. ओव्हरऑल जर रिटर्नचा विचार केला, दुसरा फरक काय, रिटर्न्स. डायरेक्टचा रिटर्न थोडा जास्त असणार, रेग्युलरचा थोडा रिटर्न कमी असणार. कशामुळं, किती कमी असणार, तर जेवढं कमिशन जाते तुमच्या त्या फंडचं, जेवढं कमिशन जाते तेवढाच ह्याच्यामध्ये रिटर्नचा फरक असणार. तुमचं कमिशन 0.50% जात असेल तर 0.50%चा रिटर्नमध्ये फरक असणार, ह्याच्या व्यतिरिक्त काय वेगळं नाही. ठीक आहे. तिसरा महत्त्वाचा फरक की गुंतवणूक फायनान्शियल ॲडवायझरची भूमिका. रेग्युलरमध्ये तुम्हाला फायनान्शियल ॲडवायझर भेटतोय आणि डायरेक्टमध्ये तुम्हाला फायनान्शियल ॲडवायझर भेटत नाही. तर फायनान्शियल ॲडवायझर काम महत्त्वाचं काय करतोय की तुमचा फक्त ट्रान्झॅक्शन घडवून आणणं. तुम्हाला ऑनलाईन येते, तुम्ही IT वाले आहे म्हणून तुम्हाला ट्रान्झॅक्शन येते, ऑनलाईन करता येते, हा महत्त्वाचा फरक नाही आहे, हा महत्त्वाचा गोष्ट नाही आहे. तर तो ट्रान्झॅक्शन व्यतिरिक्त तुम्हाला निर्णय घेण्यास मदत करतोय, तुमच्या गुंतवणुकी संदर्भात निर्णय घेण्यास तो मदत करू शकतोय, तो करतोय. तर डायरेक्टमध्ये ही सुविधा उपलब्ध नाही आहे, रेग्युलरमध्ये तुम्हाला ही सुविधा उपलब्ध आहे. आता रिटर्न्सचा विचार केला तर किती फरक पडणार आहे रिटर्न्समध्ये. उदाहरणार्थ तुम्ही 1 कोटी रुपये आज टाकलेले आहेत. आता 1000 रुपये, 2000, 5000, 10000 रुपये जर तुम्ही टाकायला लागला तर तुमचे पैसे 1 कोटी व्हायला 20, 25, 50 वर्षे, 30 वर्षे लागतील. तुम्ही विचार करायची गरज नाही आहे, मी डायरेक्ट घेतो. तुम्ही रेग्युलरला जावा, बिंदास विषय कट. तुम्ही मोठी रक्कम गुंतवणूक करणारे व्यक्ती आहे, ठीक आहे. 1 कोटी आज तुम्ही टाकले तर 1 कोटीच्या अगेन्स्ट तुम्हाला जे काही पैसे बनतात, तुमचे जे काही व्हॅल्युएशन आहे त्याच्यावर तुम्हाला समजा उदाहरणार्थ जास्त पैसे कमिशन म्हणून जात आहेत. अशा केसमध्ये तुम्हाला ते डायरेक्ट रेग्युलरच्या जागेला डायरेक्ट करणं पुरवडेल, बरोबर. आता 1 कोटी ज्यावेळी तुमचे जातात, 1 कोटी तुमचा एकदम हाय रिस्कमध्ये फंड आहे समजूया, जो तुम्हाला 20% दरवर्षी रिटर्न द्यायला. उदाहरणार्थ स्मॉल कॅप फंड आहे एखादा, स्मॉल कॅप फंडला 70 ते 80%च्या आसपास 0.70 ते 80% कमिशन जाते, बरोबर. 1 कोटी तुम्ही टाकत असाल तर 70,000 रुपये त्या तुमच्या ॲडवायझरला जाणार आहेत 1 कोटीला. आता 1 कोटीला जर 20% जर तुम्हाला वर्षाला रिटर्न भेटायला लागले तर 1 कोटीच्या 20% म्हणजे किती झाले, 20 लाख रुपये झाले, बरोबर. 20 लाखातले तुम्हाला द्यायचे किती आहेत, 70,000 रुपये. बघा, म्हणजे 19 लाख रुपये तुमचे आहेत. 1% जरी आपण धरला, 1 लाख जरी गेले तरी 1% तुमचा जरी गेला तरी 19 लाख रुपये तुमचे आहेत, बरोबर आहे. हे अशा पद्धतीचं. आणि हे जर 1 लाख तुम्हाला वाचवायचे असतील तर तुम्हाला हे डायरेक्टमध्ये करता येईल. हे 1 लाख सुद्धा तुमचे वाचतील. तर हे अशा पद्धतीनं रिटर्नचं कॅल्क्युलेशन होते. आता हे 1% जरी तुमचा गेला तरी तुम्हाला दुःख वाटायची गरज नाही. तर ह्याच्या बदल्यात, या 1 लाखाच्या बदल्यात तुम्हाला काय काय मिळणार आहे, तर ह्या गोष्टी तुम्हाला म्युच्युअल फंड सल्लागार किंवा तुमचा जो ॲडवायझर फायनान्शियल सल्लागार असेल तर तो काय काय तुम्हाला प्रोव्हाइड करेल. तर तो पहिल्यांदा तर प्रोव्हाइड करेल तुम्हाला फंड, कुठला फंड निवडायचा याचा रिसर्च तो करेल. तुम्हाला रिटर्न किती मिळायचे, किती मिळाले पाहिजेत ह्याची हमी तो घेईल. तुम्हाला स्वतः काय करायची गरज नाही. त्याच्यावर तुमची देखरेख जी आहे तो स्वतः करेल. तो फंड परफॉर्म करतोय की नाही करतोय याची देखरेख तो स्वतः करेल. तुम्हाला काही करायची गरज नाही. त्याच्या रिलेटेड, तुमच्या अमाऊंटच्या रिलेटेड जे काही ट्रान्झॅक्शन्स करायचे आहेत तो करेल. तुम्हाला काही करायची गरज नाही. ट्रान्झॅक्शन ही किरकोळ गोष्ट आहे, पण याच्या व्यतिरिक्त तुमच्या पोर्टफोलिओमध्ये काही फेरफार करायचे आहेत. उदाहरणार्थ नॉमिनी चेंज करायचा आहे. उदाहरणार्थ तुम्ही अजून कुठेतरी गुंतवणूक केला आणि तिथं KYC चेंज झाली, KYC बदलायची आहे,
मोबाईल नंबर बदलायचा आहे, ईमेल ॲड्रेस बदलायचा आहे, ॲड्रेस बदलायचा आहे, तुम्ही NRI झाला त्यावेळेला ॲड्रेस बदलायचा आहे, तुम्ही हे शहर सोडून दुसरीकडे गेला तर तुम्हाला ह्या सगळ्या सर्व्हिसेस तुम्हाला तो प्रोव्हाइड करणार आहे. लक्षात आलं का बघा, त्याचा अनुभव तुमच्या कामी येणार आहे. ठीक आहे, अशा ह्या गोष्टी तो तुम्हाला देणार आहे ह्या 0.70% किंवा 1%च्या बदल्यात. शेवटी पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे तर ह्याचा सारांश काय आहे की इथं डायरेक्ट घेऊ की रेग्युलर घेऊ हे महत्त्वाचं नाही आहे. इथं काय महत्त्वाचं आहे, तुम्ही कुठला फंड चूज करायला लागला आहे ते सगळ्यात महत्त्वाचं. तो फंड तुम्हाला किती रिटर्न द्यायला लागला आहे तो सगळ्यात महत्त्वाचा. जर तुम्हाला रिटर्न 20% 25% जर मिळत असतील आणि त्याची हमी मिळत असेल तर तुम्हाला 1% द्यायला काय वाईट आहे, कुणालाच वाईट वाटणार नाही. बरोबर ना. प्रत्येक गोष्टीला सेवा शुल्क आहेच, प्रत्येक व्यक्ती सेवा शुल्क देतोय, प्रत्येक ठिकाणी आपण सर्व्हिस चार्ज देतोय, सर्व्हिस देतोय, या सगळ्या गोष्टी देतोय. तुम्हाला द्यायचं नसेल तर तुम्ही डायरेक्टला जा. शक्यतो रेग्युलरला गेलेलं चांगलं, हे नेहमी मी सांगत आलोय. शेवटी तुमचा प्रश्न आहे. लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्हाला डायरेक्ट किंवा रेग्युलरपेक्षा फंड कुठला तुम्ही निवडताय. तुमचं जर टाईम असेल 1-2 वर्ष 5 वर्षाचा आणि तुम्ही जर स्मॉल कॅपमध्ये करत असाल तर ही तुमची मेथड चुकीची आहे ना. तर तुम्हाला योग्य मेथड तुमच्यासाठी कोणती आहे, तुमच्यासाठी अनुकूल फंड कोणता आहे हे जो कोण सांगणारा व्यक्ती आहे त्याच्या बदल्यात आपल्याला सेवा शुल्क देणं काहीच वाईट नाही. शेवटी निर्णय तुमचा आहे. पैसे तुम्हाला वाचवायचे असतील तर डायरेक्टमध्ये जा. पैसे न वाचवता तुम्ही जर सेवा जर घेणार असाल, योग्य फंड निवडायचं जर घेणार असला तर रेग्युलरला जा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि मला कमेंटमध्ये कळवा की तुम्ही रेग्युलर फंड घेतला की डायरेक्ट फंड घेतला. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.